ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे सध्या जागतिक स्तरावरती तापमान वाढ जी आहे ती सातत्यानं होत आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे आणि ह्या उन्हाळा आणि त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये उद्भवणारे आजार आणि कोणती काळजी घ्यावयाची आहे या तिन्ही गोष्टीच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेचा विषय आहे आला उन्हाळा आरोग्य सांभाळा. या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर बिपिन पोरे सर आहेत, जे आयुर्वेद पांचभौतिक चिकित्सक आहेत. सर, आपलं टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं मी स्वागत करतो. उन्हाळा आहे, खरं तर उन्हाळा दरवर्षी येणारच आहे, परंतु प्रत्येक ऋतूनिहाय 3 ऋतू आपल्याकडे मुख्य आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर या ऋतूनिहाय आयुर्वेद असेल किंवा इतर चिकित्सा पद्धती असतील, याच्यामध्ये दिनचर्या काय आहे, आहार काय आहे, याविषयी सातत्यानं चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत आलेल्याच आहेत. पुराण कथांमध्ये सुद्धा आपल्याला उल्लेख आढळत आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये आपण ग्लोबलायझेशन ज्यापासून स्वीकारलंय, उद्योगधंदे वाढीस लागतायत, त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास जो होत चाललाय, झाडांची संख्या कमी होत चालली आणि यातून तापमानावर होत आहे. त्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा दरवर्षी उन्हाळा जो आहे तो तीव्रता सातत्यानं आपल्याला वाढलेली जात आहे. तर या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर उन्हाळा आत्ताचा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आपण जे टप्पे आहेत, म्हणजे अगदी हिवाळा संपत आल्यानंतरचे उन्हाळ्याचे महिने आणि त्यानंतरच्या तीव्रता जी आहे ती वाढत वाढत जाते उन्हाची, तर हे जे टप्पे आहेत ते आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कसे बघतो सर याकडे? अच्छा, अत्यंत चांगला प्रश्न विचारला विक्रम तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानवाला सूर्यनारायणाची कृपा असणं अत्यंत आवश्यक असतं. हो, उष्णतेशिवाय माणसाचं जीवन जे आहे ते योग्य पद्धतीने चालूच शकणार नाहीये. बरोबर. आणि सूर्यनारायण किंवा सूर्य हा उगवल्यानंतर त्याच्या अनुषंगानंच, त्याच्या आधारानंच संपूर्ण सृष्टी जी आहे ही आपली प्रत्येक गोष्ट निसर्गामध्ये चालू असते. हो. सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पती तयार होतात, ते स्वतःचं अन्न तयार करतात आणि त्या शाकाहारी वनस्पतींचा वापर करून काही शाकाहारी प्राणी जन्माला आलेले आहेत. त्यांच्यावरती मांसाहारी प्राणी जगतायत आणि ह्या दोन्हीचा वापर मनुष्य करतोय. परंतु जसजसं पर्यावरणाचा ऱ्हास झाला तस तसं आपल्याकडे तापमान वाढायला लागलेलं आहे आणि या तापमान वाढीला प्रतिकार कशा पद्धतीने करायचा याचा खूप पूर्वी आयुर्वेदानं अत्यंत चांगल्या पद्धतीने विचार करून ठेवलेला आहे. आणि हिंदू संस्कृती, आयुर्वेदाचा वैज्ञानिक विचार याचा आपण कशा पद्धतीनं वापर करून घेतला पाहिजे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याकडे वेगवेगळ्या सणांमध्ये गुंफलेलं आहे. आता कालच आपल्याकडे होळी होऊन गेलेली आहे. तर उन्हाळा जो आहे हा गेल्या वर्षीपेक्षा यंदा जास्त जाणवतोय. होय. तर उन्हाळ्याचे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून 2 महत्वाचे टप्पे पडतात. एक तर सुरुवातीचा ओला उन्हाळा, की ज्याच्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने येतात. माघ आणि फाल्गुन हे आपले हिंदू संस्कृतीतले महिने आहेत, मराठी कॅलेंडर नुसारचे. आणि नंतरचे आहेत हे चैत्र आणि वैशाख, एप्रिल आणि मे. तर त्यातला थंडी संपता संपता फेब्रुवारी आणि मार्च. तर थंडी संपली, उन्हाळा जाणवायला लागला की लोकांची गडबड चालू होते की उन्हाळा या आलेला आहे आणि मला त्रास व्हायला लागलेला आहे, की लोक लगेच वेगळ्या प्रकारचे शीतपेय, आईस्क्रीम्स यांचा वापर करायला सुरुवात करतात. आणि नंतरचा खरं उन्हाळा जो आहे की जो प्रखर उष्णतेचा कालावधी आहे हा नंतर येणारा असतो. तर त्यामुळं ह्या 2 गोष्टींची मधली जी काही सीमारेषा आहे ती म्हणजे होळीचा सण आहे. तर आपण या होळीच्या सणाचा विचार करून थंडी संपली, ओला उन्हाळा संपला, मगच प्रखर उन्हाळा चालू होणार आहे. त्याच्यासाठी उन्हाळ्याचे 2 भाग आपण जे म्हणताय त्याचा मेडिएटर म्हणजेच मध्यभाग जो आहे तो होळीचा सण आहे. होळीच्या आधीचा उन्हाळा जो आहे तो ओला उन्हाळा, त्यानंतरचा परत जो आहे तो हळूहळू उन्हाची तीव्रता जी आहे ती वाढत जाणार आहे. तर त्याला प्रतिकार कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कोणती काळजी घ्यायला पाहिजे? तर ओला उन्हाळा जो आहे हा चालू झाल्या झाल्या लगेच आपल्याला मुख्य उन्हाळ्याची दिनचर्या किंवा आहार हा अवलंबायचा नाहीये. हो, त्याकडेच आपल्याला यायचं आहे. कारण की उन्हाळ्यामध्ये आहार आणि दिनचर्या या 2 गोष्टी आहेत महत्वाच्या, त्या कशा प्रकारच्या असल्या पाहिजेत. मगाशी उल्लेख सर तुम्ही केला की आईस्क्रीम खाणं वाढतं, कोल्ड्रिंक्सचं प्रमाण वाढत जाते, शीतपेय वाढत जातात. तर ह्याचं सुद्धा आपण ते प्राशन करत असताना ते कितपत असावं त्याचाही रेशो काहीतरी ठरलेला आहेच आयुर्वेदामध्ये असेल किंवा इतर वैद्यकीय शास्त्र सुद्धा आहेत जे आपल्याला सातत्यानं सांगतायत त्याचं प्रमाण किती असावं शरीरामध्ये. त्याबद्दल काय सांगाल? तर सुरुवातीचा जो उन्हाळ्याचा कालावधी आहे याच्यामध्ये लगेचच खूप थंड पदार्थ खायला चालू करू नयेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर जी दिनचर्या आहे याच्यामध्ये पहिल्यांदा स्नान करायचं आपल्याला.
आणि ते एकदम थंड पाण्याने न करता कोमट पाण्याने सुरुवातीच्या कालावधीमध्ये आंघोळ करायची आहे. ज्यांना गरम पाणी आवश्यक वाटतंय त्यांनी गरम पाण्याचा वापर करायला हरकत नाही आहे. तर याच्यासाठी खूप थंड पाणी वापर करू नये. प्रखर उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याचा वापर करायला काही हरकत नाही आहे, एप्रिल आणि मे या 2 महिन्यांमध्ये. त्याच्यानंतर पिण्यासाठी म्हणून जे पाणी आहे तर या पिण्यासाठी पाण्याचा वापर जो आहे हा सुरुवातीला माठातलं पाणी, फ्रीज मधलं पाणी प्यायचं नाही. तर माठातल्या पाण्याचा वापर त्या कालावधीमध्ये करायला हरकत नाही. आणि नंतर खूपच उन्हाळा वाढला की त्याच वेळेला मग आपलं आणखीन थोडंसं थंड बर्फाचा वापर किंवा फ्रीज मधल्या पाण्याचा गरज वाटत असेल तर ज्यांना त्याची सवय असेल त्यांनीच फक्त करायचा आहे. आणि शीतपेयांचा वापर न करता आपल्याला घरी जे काही उपलब्ध सरबत असतात, लिंबू सरबत असेल, आंब्याचं पण असेल, कोकम आहे, तर यांचा वापर करायला काही हरकत नाहीये. तरी रेशो सर काहीतरी असेल जेव्हा तुम्ही फ्रीज मधून पाणी घेतात त्याच्यामध्ये आपण खरं तर नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी आहे ते मिक्स करून घेतलं पाहिजे असं म्हणतात. डायरेक्टली तुम्ही फ्रीजचं पाणी प्यायचं नाही. बरोबर आहे. तर ते पाणी मुळातच त्रासदायक असतं. आपण पिलं तात्पुरती आपली तहान भागते परंतु नंतर पुन्हा आपल्याला तहान लागायला लागते. तर तसं न करता त्याच्यामध्ये थोडंसं साधं पाणी मिसळायचंय आणि मगच ते पाणी वापरायचंय. त्याच्याऐवजी आयुर्वेद असं सांगतो की ते पाणी न पिता तुम्ही माठातल्या पाण्याचा वापर हा त्याच्यामध्ये तुम्ही वाळा टाका, चंदनाची पावडर असेल ती त्याच्यामध्ये टाका आणि त्याचा जर वापर केला तर ते शरीराला आणखीनच फायदेशीर ठरण्याची शक्यता असते. अगदी जिऱ्याचं पाणी सुद्धा सांगतात ते तुम्ही सतत देण्याचं पाणी आहे त्याच्यासाठी पिलं तरी चालतं. हा, दिवसभरामध्ये तुम्ही त्याचा वापर थोडा जरी करत राहिलात तर त्याच्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग होतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तोच आहे की या कालावधीमध्ये शरीराचं तापमान जे आहे, शरीरातली उष्णता जी आहे ती प्रमाणित असली पाहिजे आणि त्यासाठी या गोष्टी आपल्याला एक्सटर्नली द्याव्या लागतील. उन्हाळ्यात चालू झाला याची जाणीवच आपल्याला पहिल्यांदा बाह्य वातावरणामध्ये एक प्रखर उष्णता जाणवायला लागते. बसल्या बसल्या घरामध्ये आपल्याला घाम यायला लागतो, तोंड कोरडं पडायला लागतं, त्वचा कोरडी पडायला लागते आणि तहान लागण्याची तीव्रता हळूहळू वाढायला लागते. आणि याचाच अर्थ असा असतो की आपली भूक कमी होते आणि आपल्याला भूक कमी असल्यानंतर मग कोणता आहार घ्यायचा याची जाणीव सुरुवातीला या पहिल्या ओल्या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये होते. आणि त्याच वेळेला आपण हळूहळू घन आहार कमी ठेवावा आणि द्रव आहार वाढवावा. इकडे आपल्याला शरीर जे आहे हे आपल्याला हळूहळू त्याची जाणीव करून द्यायला लागतं. बरोबर. मगाशी सरांनी उल्लेख केला तो म्हणजे आपले भारतीय सण उत्सव आणि परंपरा ज्या आहेत त्या निसर्गाशी निगडीत आहेत. प्रत्येक सण जो आहे तो ठराविक ऋतूमध्ये येत असतो आणि त्या सणामधला आहार पद्धती जी आहे ती सुद्धा निसर्गामध्ये त्या काळामध्ये ज्या उपलब्ध गोष्टी आहेत, अगदी फळं असतील, काही पानं असतील, त्याची सुद्धा आपण काळजी करतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे ऋतू आणि त्याचबरोबर भारतीय सण उत्सव परंपरा यांची सांगड कशा पद्धतीने घातलेली आहे आपल्या माध्यमातून, काय सांगा सर? हा पण एक अत्यंत उत्तम प्रश्न आहे. आता नुकतीच होळी होऊन गेलेली आहे. आता होळीच्या सणामध्ये आपल्याकडे त्या गोवऱ्या रचायच्या, मध्ये एरंडाचं झाड लावायचं आणि ती संध्याकाळच्या वेळेला ती होळी पेटवून द्यायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे होळीमध्ये आपल्याकडे पुरणाच्या पोळीचं नैवेद्य देण्याची प्रथा आहे. आता पुरणाची पोळीची आठवण ही आपल्याला पुराण काळातल्या ह्या सगळ्या कथांमधून आलेली आहे. परंतु त्याच्या पाठीमागचं विज्ञान असं आहे, बाहेर ज्या वेळेला खूप तापमान वाढतं, थंडीमध्ये मिळालेली ताकद जी आहे ती आपल्याला हळूहळू कमी व्हायला लागते आणि शरीरामध्ये दौर्बल्य वाढायला लागतं, थकवा यायला लागतो, अनुत्साह वाटायला लागतो. तर अशा वेळेला हे शरीराचं कमी झालेलं बल हे टिकवून ठेवण्यासाठी म्हणून पुरणाची पोळी ही दुधामध्ये मिसळायची किंवा कुस्करून खायची आणि त्याच्या जोडीला तूप घ्यायचं आहे. तर हे सगळे पदार्थ शरीराचं बल वाढवणारे, ताकद वाढवणारे आहेत. तर हा अगदीच ओल्या उन्हाळ्याच्या सुरुवातीचा सण आहे. याच्यानंतर आपल्याकडे चैत्र महिन्यात चैत्र प्रतिपदेला गुढीपाडवा येतो. तर गुढीपाडव्यामध्ये त्या दिवशी सुद्धा साखरेची माळ नैवेद्य म्हणून दाखवली जाते. त्यानंतर गुळ आणि कडुलिंबाची पानं आपला पहिलाच सण आहे परंतु तरी सुद्धा त्यावेळेला कडुलिंब आणि गोड दोन्ही कॉम्बिनेशन पहिल्याच सणाला आहे. म्हणजे हे सुद्धा आयुर्वेदाचं त्यातून महत्व जाणवते, कडुलिंब त्याच्यामध्ये असलं. बरोबर. तर आहारामध्ये जड पदार्थ जे आहेत ते घेतल्यानंतर बऱ्याच वेळेला तापाची निर्मिती होते आणि शरीरामध्ये आम तयार व्हायला लागतो. तर तो आम जास्त तयार झालेला जो आहे त्याचं पचन करण्यासाठी तिक्त रसात्मक म्हणजे तिक्त म्हणजे कडू रसात्मक अशा कडुलिंबाची योजना ही त्या दिवशी केलेली आहे. बरोबर. तर त्याचा उपयोग काय होतो तर आपला अग्नी चांगला राहतो, पचनाची क्षमता चांगली राहते आणि जो जड आहार आपण घेतलेला आहे तो त्या तिक्त रसामुळे चांगला पचवला जातो. तर ह्याची सुद्धा आठवण आपल्याला या सणांमधनं करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शास्त्र आहे प्रत्येक सणामध्ये, ते आपण डोळसपणे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी प्रसाद सुद्धा आपण ज्या वेळेला देतोय, आपण हनुमान जयंतीचं उदाहरण घेतलं, सुंठवडा, तो सुद्धा एक आयुर्वेदिकच प्रसाद आहे असं म्हणायला नक्की.
तर रामनवमी आणि हनुमान जयंती हे दोन्ही सण सर्वसाधारणपणे एप्रिल आणि मे या 2 महिन्यांमध्ये म्हणजे चैत्र वैशाख या कालावधीमध्ये येतात. तर त्या दिवशी प्रसाद आपण सुंठवड्याचा घेतला जातो. सुंठ, साखर आणि खोबरं यांचं मिश्रण त्याच्यामध्ये असतं. तर उन्हाळ्यामध्ये सर्रास छर्दी म्हणजे उलटी होणे, त्याच्यानंतर अतिसार, द्रवमल प्रवृत्ती, जुलाब होणं, तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत याचं एक प्रिव्हेंटिव्ह आयुर्वेदाचं मूळचं सूत्रच असं आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. तर त्या अनुषंगानं या गोष्टींचं नियोजन हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण तुम्ही पुढे करत राहावं, त्याचं अनुकरण करावं, याच्यासाठीच या सगळ्या गोष्टींची योजना संस्कृतीमध्ये केलेली आहे. अगदी मला त्याच प्रश्नाकडे यायचं. खरं तर उन्हाळ्यामध्ये कोणते आजार जे आहेत ते उद्भवू शकतात आणि त्याला कसा प्रतिबंध केला पाहिजे? काय होतं, आजार झाल्यानंतर आपण उपाययोजना करत असतो, पण प्रतिबंध करण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येकाचं बल जे आहे, ताकद आहे, बऱ्याच वेळेला उन्हाळ्यात जसं चालू होईल तसं थकवा जास्त जाणवायला लागतो. आणि हा थकवा जो आहे त्याच्या जोडीला भूक कमी लागणे, त्याच्यानंतर एकदम चक्कर आल्यासारखं होणं, काही रुग्णांना किंवा प्राकृत नॉर्मल माणसं जी आहेत त्यांना सुद्धा अंग गरम वाटून ताप आल्यासारखं वाटायला लागतं. तर अशा वेळेला सुद्धा त्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी काही प्रतिकात्मक किंवा काळजी घेण्यासाठीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला थकवा वाटत असेल तर लिंबाचं सरबत, त्याच्यानंतर आंब्याचं पन्ह या गोष्टींचा वापर दैनंदिन याच्यामध्ये करायला हरकत नाहीये. खरजूर मंथ हा एक पदार्थ आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट कल्पना दिलेल्या आहेत आहारातल्या, मंड, पेया, विलेपी वगैरे अशा प्रकारच्या, म्हणजे खीर वगैरे जे काही पदार्थ आहेत त्यातला मंड नावाचा जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये एक 3 ते 4 खजुराच्या बिया एक वाटी 1.5 वाटी पाण्यामध्ये कुस्करून घ्यायच्या, त्याच्यानंतर त्यातल्या बिया काढून टाकायच्या, चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ, सुंठ पावडर ही जर टाकली आणि त्याचं जर प्राशन केलं तर थकवा कमी व्हायला मदत होते. लिंबू सरबत, त्याच्यामध्ये मीठ आलेलंच आहे, त्याच्यामुळे सुद्धा थकवा कमी व्हायला मदत होते. अतिसार जो आहे तो होऊ नये याच्यासाठी म्हणून सुद्धा आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ सांगितलेले आहेत की जे आपण रोजच्या आहारामध्ये दैनंदिन याच्यामध्ये जर घेतले तर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो. जसं आता आपण म्हटलं सुंठवडा, तर सुंठ आणि गुळ यांची जर गोळी जर घेतली आपण किंवा नुसती पावडर जरी खाल्ली रोज थोडी थोडी तरी सुद्धा अतिसार त्वरित कमी होऊ शकतो. बरोबर. अजून एक महत्वाची समस्या जी आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे, उन्हाळ्यामध्ये तहान लागण्याचं प्रमाण प्रचंड असतं, म्हणजे डिहायड्रेशन होत असतं. तर हे टाळण्यासाठी आपण घरगुती उपाय म्हणजे अगदी साधे उपाय, दिवसभरामध्ये सामान्य व्यक्तीला किती पाणी इनटेक केलं पाहिजे, म्हणजे दिवसभरामध्ये किती लिटर पाणी शरीरामध्ये जाणं आवश्यक आहे? सर्वसाधारणपणे प्रत्येकाची तहान ही वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते. आयुर्वेदामध्ये 3 प्रकारच्या प्रकृती सांगितलेल्या आहेत, वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. त्यातल्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना थोडीशी तहान जास्त लागते, कफ प्रकृतीला थोडी कमी असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 लिटर पाणी हे दिवसभरामध्ये जाणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि साधं पाणी हे उकळून गार करायचं आणि नंतर मग ते तुम्ही माठातून किंवा ओलं फडकं लावलेल्या आपल्या कुठल्याही भांड्यामध्ये जर ठेवलं तर त्याचं पाणी पिण्यासाठी वापरायला हरकत नाहीये. त्याच जोडीला जर आणखीन जर आपल्याला थोडस जे लोक आरोग्य हितकारी विचार करणारे असतात तर ते लोक त्याच्यामध्ये वाळा टाकतात, कोणी त्याच्यामध्ये जास्वंदी किंवा मोगऱ्याची फुलं टाकतात. त्याच्यामुळे सुद्धा त्याचा सुगंधाचा वापर करून दिवसभर आपल्याला ताजतवानं वाटू शकतं. अगदी. त्याच्यानंतर धने, जिऱ्याची पावडर टाकून सुद्धा पिणारे लोक आहेत, तर त्याचा सुद्धा खूप चांगला फायदा होतो. या दिवसांमध्ये आपण बघतोय की लघवीमध्ये थोडीशी जळजळ होणं, ज्याला बर्निंग पिक्टरेशन म्हणतात, त्याचबरोबर पिवळी युरिन येणं हे सुद्धा होत असतं. म्हणजे हे पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे होत असतं की अजून काही कारण आहेत? ह्याला महत्वाची म्हणजे 2 कारण आहेत. एक तर बाहेरचा प्रखर उष्णता, वाढलेली उष्णता सूर्याची, त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं पाण्याचा अंश कमी व्हायला लागतो. बाहेरची उष्णता ही आयुर्वेदानुसार क्षारधर्मी अशा स्वरूपाची मानलेली आहे. क्षारधर्मी म्हणजे अगदी तीव्र, आपण उघड्या डोळ्याने आपण सूर्याकडे बघू शकत नाही आहे, बाहेर उन्हामध्ये फिरू शकत नाही, साधं जरी फिरायचं म्हटलं तरी आपल्या त्वचेला ते तापमान सहन होत नाही आहे. तर प्रखरता वाढलेली आहे, यालाच क्षारधर्मी उष्णता असं म्हटलेलं आहे. तर त्या उष्णतेचा परिणाम म्हणून लघवीचा शरीरामध्ये घाम यायला सुरुवात होते, जो थंडीमध्ये घाम येत नसतो. थंडीमध्ये उष्णता साठणं अपेक्षित आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यासाठी उष्णता शरीरातली बाहेर फेकली जाते आणि या प्रोसेसमध्ये शरीराला मध्ये घाम यायला सुरुवात होते आणि घाम जसा येईल तसं लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि काही लोकांमध्ये मात्र पिवळसर लघवीची सुरुवात होते. तर ह्या दोन्ही गोष्टी कमी करण्यासाठीच आपल्याला द्रव आहार थोडासा वाढवणं अपेक्षित आहे.
मग अशीच म्हटलं तसं लिंबू सरबत असेल, आंब्याचं पन्ह असेल, वाळ्याचं सरबत असेल, कोकम असेल, त्याच्यानंतर चंदन, उशीर यांच्यापासून तयार केलेली वेगळ्या प्रकारची पेय ही बाजारामध्ये अवेलेबल आहेत, तर त्यांचा सुद्धा वापर करायला काही हरकत नाहीये. मला थोडस उन्हाळ्यामध्ये ऑफिसमध्ये काम करणारे व्यक्ती वेगळे असतात आणि त्याचबरोबर फील्डवरती, अगदी जर आपला भारत देश कृषी प्रधान आहे, जर आपण बघितलं शेतकरी जे आहेत त्यांचा जर आपण वेशभूषा या दिवसांमध्ये बघितली तर ते पहाटे त्यांचं काम चालू करतात आणि त्यांची ओळख असणारी पांढरी गांधी टोपी आणि पांढरा शर्ट, पांढरी पॅन्टच बरोबर असतात. बरोबर. म्हणजे उष्णता रोधक ज्या गोष्टी आहेत त्या अगदी तुम्हाला तुमच्या आहाराबरोबरच तुमच्या वेशभूषेमध्ये सुद्धा आणणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे पांढरा रंग जो आहे म्हणूनच आपल्याकडे हे सर्वसाधारणपणे उष्णता शरीरामध्ये टिकवून ठेवायची असेल तर संक्रांतीला काळे कपडे घातलेले आहेत. अगदी बरोबर. आणि उन्हाळ्याचा जो सध्याचा ऋतू आहे तर याच्यामध्ये जेवढे आपण पांढरे कपडे घालू तेवढं आपल्याला डोळ्याला सुद्धा बघायला थंड वाटतं, उष्णता शरीराकडे खेचली जात नाही, आकर्षित केली जात नाहीये. थोडक्यात परत एकदा आपल्या सण उत्सव परंपरांमध्ये जो सायंटिफिक बेस आहे तो या दृष्टिकोनातून बघायला आपल्याला हरकत नाही. मगाशी मी प्रश्न विचारत होतो की ऑफिसमध्ये आणि ऑफिसच्या बाहेर जी व्यक्ती असतात त्याच्यामध्ये आता सध्या काय होतंय की 8 तास ऑफिसचे असतात. बरोबर. त्यातले 8 तास एसी मध्ये फुल बसणं होतं आणि त्याच्यानंतर अचानक बाहेर गेल्यानंतर ऊन असतं, कडक ऊन. तर तेव्हा एसीचा बेस स्ट्रक्चर, एसी मध्ये असताना त्यांनी पाणी त्याच्यानंतर परत बाहेर रस्त्यावरती ते जात आहेत घरी जाताना असेल तर या दोन गोष्टीमध्ये अचानक तुम्ही एसी मध्ये बाहेर पडल्यानंतर तुम्हाला त्रास जो आहे तो उद्भवला सुरू होतो, बऱ्याच जणांच्या बोलण्यात ते येते, त्याविषयी काय सांगा सर? तर तापमानातला फरक हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. आपण जी व्यक्ती घरामध्ये एसी वापरत नाही परंतु ऑफिसमध्ये आल्यानंतर तिला एसी मध्ये बसावं लागतंय आणि बाहेर पडल्यानंतर मात्र तापमानातला फरक म्हणजे ऑफिसमध्ये जे 18 किंवा 20 वरती जर टेम्परेचर ठेवलं असेल एसीचं आणि बाहेर पडले की 38-36च्या वरच आहे, इतक्या तापमानाला सामोरं जावं लागतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही सेंट्रलाइज्ड एसी असतील किंवा छोट्या छोट्या ऑफिस मधले जे एसी आहेत तर यांचं तापमान कमीत कमी 23-24 डिग्री इतकं ठेवावं की जेणेकरून मग आपल्याला तितका त्रास होणार नाहीये, 20च्या खाली आणू नये की जेणेकरून खूप शरीराचं तापमान कमी होईल आणि बाहेर पडल्या अचानक त्याचा त्रास आपल्याला होईल. बऱ्यापैकी जर आपण बघितलं स्पोर्ट्समन सुद्धा आता जे मॅचेस खेळत आहेत, फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, ते सातत्यानं चेहऱ्यावरती सुद्धा काही मलम्स वापरत असतात. बरोबर. सातत्यानं ते काही कपडे वापरत असतात, टॉवेल्स वापरत असतात आणि सातत्यानं शरीर जे आहे त्याची उष्णता जी आहे ते मेंटेन करत असतात. बरोबर. थोडक्यात खेळाडूंनी सुद्धा या वेळेला विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. जे उष्णतेला सामोरे जाणारे लोक आहेत किंवा ज्यांना फाईट करायची आहे तर अशा लोकांनी घरामध्ये आयुर्वेदामध्ये त्याला परिषेक असं म्हटलेलं आहे. तर गुलाबाचं पाणी जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं किंवा त्याच्यामध्ये आपला टॉवेल ओला करावा आणि त्याला आपलं अंग पुसून घ्यावं की जेणेकरून त्वचेचं तापमान, त्वचेची कोरडेपणा कमी होतो, तापमान नियंत्रणात राहायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलाबाचा थंडावा जो आहे तो आपल्या त्वचेला देणं अत्यंत गरजेचं आहे या ठिकाणी. आणि घाम जो आलेला असतो तर तो सुद्धा त्या निमित्तानं पुसला जाईल आणि त्वचा स्वच्छ राहील, साफ राहील. दुसरा अत्यंत महत्वाचा आयुर्वेदात सांगितलेला आणखीन एक छोटासा उपाय जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची उद्वर्तनं. जसं उठणं आपण दिवाळीमध्ये वापरतो तसं या दिवसांमध्ये शरीराला, त्वचेला थंडावा देणारे काही पावडर्स आहेत की चंदन आहे, वाळा आहे, त्याच्यानंतर मुलतानी माती आहे, गुलाब पावडर आहे, जास्वंदाची पावडर, ह्या सगळ्याचं मिश्रण तयार करून ते जर आपण दुधातनं जर त्वचेला लावलं आंघोळ करताना, चेहऱ्याला लावलं की जो आपला चेहऱ्याचा भाग एक्सपोज होणार आहे तर तरी सुद्धा शरीराचं त्या त्वचेचं तापमान नियंत्रणात राहील आणि तिथं मॉइश्चरायझिंग इफेक्ट मिळू शकतो. बरोबर. म्हणजे थोडक्यात शरीराची अंतर्गत आणि बाह्य दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला काळजी घेणं त्या उन्हाळ्यामध्ये गरजेचं आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे या दिवसांमध्ये उन्हाळ्यामध्ये वृद्ध लोक आणि त्याचबरोबर लहान मुलं जी आहेत ती आजारी पडतात. बरोबर. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जे आहे ते सर वाढत चाललेलं आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? हे पसेल्स वाढतायत, आजारी पडतायत, व्हायरल इन्फेक्शन मध्ये 7-8 दिवस ताप एकेकांना येतोय. बरोबर. तर ह्याविषयी सर काय सांगाल? वृद्ध आणि लहान मुलांनी काय काळजी घ्यायची आहे? बरोबर. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वृद्ध आणि लहान मुलं जे आहेत यांना सुकुमार असं म्हटलेलं आयुर्वेदामध्ये. बरं. तर यांचं बलच मुळात कमी असतं. तर त्यामुळे त्यांनी अत्यंत जास्त काळजीपूर्वक आपली दिनचर्या आखणं गरजेचं असतं. वर्षभरामध्ये पावसाळा आणि थंडीचा जो ऋतू आहे तर त्या ऋतूमध्ये म्हणजे हेमंत शिशिर ऋतू असेल आणि वर्षा ऋतू असेल, या ऋतूमध्ये दुपारी झोपण्याची परवानगी आयुर्वेद देत नाही. परंतु उन्हाळ्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ग्रीष्म ऋतू जो आहे या ऋतूमध्ये वृद्धांनी आणि लहान मुलांनी घराच्या बाहेर पडू नये
त्यांनी दुपारी घरामध्ये विश्रांती घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांना दुपारी झोपण्याची परवानगी आहे. आणि खरं तर सगळ्यांनाच आहे. तुम्ही प्रखर उन्हाच्या कालावधीत मला वाटतं जेवल्यानंतर किती वेळ असला पाहिजे मधला झोपण्यासाठी, कारण की बरेच जण जेवतायत आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच जाऊन झोपतात आणि परत मग त्यांना पित्ताचा त्रास जो आहे तो उद्भवतोय. ते सुद्धा चुकीचं आहे. खरं तर जेवल्या लगेच झोपायला जाण्याची गरज नाही आहे. एक तास दीड तासामध्ये कालावधी जावा अगदी आणि एक अर्धा पाऊण तासाची वामकुक्षी घ्यावी. झोपायचं म्हणजे पूर्ण अगदी चादर वगैरे घेऊन झोपण्याची गरज नाहीये. वामकुक्षी घ्यावी आणि नंतर मग आपल्या घरामध्येच थांबावं, बाहेर उन्हामध्ये जाऊ नये. दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो मूत्र आणि मूत्रपिंडाशी संबंधित किंवा मूत्राशयाशी संबंधित विकार जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारची होणारी इन्फेक्शन, किडनी स्टोन्सचं प्रमाण, मूत्राशमरीचं प्रमाण या दिवसामध्ये वाढतं. तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पाणी कमी पिणं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि क्षारधर्मी आहारामध्ये गरम मसाला असेल, हिरवी मिरचीचा ठेचा असेल, तळलेले पदार्थ सगळं तुम्ही कोल्हापूरशी निगडीत सांगताय. तर हे तांबडा पांढरा किती खायचं या दिवसामध्ये हे पण कोल्हापूरकरांनी समजणं गरजेचं आहे. तर मांसाहाराचं प्रमाण या कालावधीमध्ये उन्हाळ्यामध्ये माफक प्रमाणामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याऐवजी मसाल्याचे पदार्थ खाऊ नयेत. आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी आहेत, पातळ पदार्थ आहेत, द्रव पदार्थ यांचा वापर थोडासा वाढवणं गरजेचं आहे. आणि मूत्रची उत्पत्ती कमी होते, मूत्र बाहेर जात नाही आहे. स्वच्छता व्यवस्थित न ठेवल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट असते. तर अशा वेळेला स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. अवयवांची स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चंदन असं सांगितलेलं आहे. महासुदर्शन काढ्यासारखं औषध हे ताप जर आला, त्याच्यामुळे थंडी वाजून ताप येतो असो रुग्णाला, तर त्याचा वापर करायला सांगितलेला आहे. तर चंद्रप्रभा वटी नावाचं एक औषध सांगितलेलं आहे, त्याचा वापर करायला काही हरकत नाही आहे. अगदी गोखरू काढा आहे, जो युरिनचा ट्रॅक जो आहे तो तुमचा फ्लो स्वच्छ ठेवण्याचं इन्फेक्शन कमी होतात त्याच्यामुळे. अगदी बरोबर आहे. आयुर्वेदचा आपण विचार करत होतो तेव्हा जर आपण बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये केरळमध्ये सगळ्यात जास्त आयुर्वेद जो आहे तो प्रगत मानला जातो. त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये सुद्धा चांगल्या कंपन्या आज आयुर्वेदामध्ये चांगल्या पद्धतीने करतायत. त्यातली एक शर्मा आयुर्वेद कंपनी आहे जी चांगल्या पद्धतीने काम करते. आपण सुद्धा डायनेक्स गोल्ड सारखं प्रोडक्ट वापरलेलं आहे, जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा मधुमेह ज्यांना झालेला आहे त्यांना त्रास वाढत असतो. आपण ते प्रोडक्ट सर वापरताय, त्याबद्दल काय सांगाल सर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुमेही रुग्ण जे आहेत यांच्यामध्ये जसजसा हा आजार पुढे पुढे जात जाईल, 5 वर्ष 10 वर्ष, तर त्यांच्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या धातूंमध्ये दौर्बल्य निर्माण झालेलं असतं. आणि हे दौर्बल्य जे आहे हे जर भरून काढायचं असेल, त्यांच्या झालेल्या धातूंची झीज भरून काढायची असेल, तर आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंची भस्म जी आहेत, म्हणजे सुवर्ण आहे, रजत आहे, ताम्र आहे, अभ्रक आहे, ते यांची भस्म जी या औषधांमध्ये वापरलेली आहेत ती औषधं या रुग्णांनी वापरणं आवश्यक आहे. तर शर्मायू या कंपनीनं डायनेक्स गोल्ड सारखं औषध तयार केलेलं आहे. त्याचा वापर सुद्धा आम्ही आमच्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये करतो. उपयोगी त्याचा खूप चांगला होतोय रुग्णांमध्ये. त्यामुळं थकवा लवकरात लवकर कमी होतो आणि हातापायांना मुंग्या येणं, पाय जड होणं, बधिरता येणं ही लक्षणं लवकर कमी होताना दिसत आहेत रुग्णांमध्ये. अगदी बरोबर. जाता सर, ह्या उन्हाळ्यानिमित्त आपण सांगोपांग चर्चा केली. दिनचर्या असू दे, आहार असू दे, आपली संस्कृती जी आहे त्याचा ऋतूंशी कशा प्रकारे संबंध आहे हेही बघितलं. आपण जाता काय सांगाल सर की एकंदरीत उन्हाळा आपल्याला 4 महिन्याचा हा पूर्ण कालावधी आहे. या काळामध्ये आपण आरोग्य आणि त्या संदर्भातले होणारे आजार कशी काळजी घ्यायचं सगळं सांगितलेलं आहे. परंतु तुम्ही स्वतःची दिनचर्या कशी असते आणि तुम्ही आजपर्यंत औषधाची गरज भासलीच का तुम्हाला, हेही महत्वाचं आहे. त्याच्या आधी पहिल्यांदा तुम्ही स्वतःला काही गोष्टी चांगल्या पद्धतीने जर केला तर तुम्हाला बाहेरून गोष्टी ज्या द्यायला लागणार आहे त्याची गरज भासणार नाही. तर सर तुमची दिनचर्या जाता काय सांगाल आणि आदर्श दिनचर्या एकंदरीत उन्हाळ्यासह पूर्ण वर्षभराच्या कालावधीसाठी कशी असली पाहिजे याबद्दल काय सांगाल सर? दिनचर्येमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण किती वाजता उठतो, बरोबर, त्याच्यानंतर आपण न्याहारी करतो का, दुपारचं जेवण आपण किती वाजता घेतो, त्यानंतर आपण योग्य पद्धतीनं व्यायाम करतो का. तर या सगळ्या गोष्टींचा समावेश हा दिनचर्येमध्ये होत असतो. तर माझ्या दिनचर्येमध्ये सकाळी पहाटे मी 5:30 ते 6 या दरम्यान मी उठतो. उठल्यानंतर दंतधावन, जे काही आयुर्वेदाच्या वनस्पतींपासून तयार केलेल्या पेस्ट ज्या आहेत हल्ली, किंवा दंतमंजन पावडर यांचा वापर मी स्वतः करतो. त्याच्यानंतर मला हल्ली चांगल्या पद्धतीचं योगासनं करण्याची आवड निर्माण झालेली आहे आणि मी ती करतोय. जवळपास पाऊण तास योगासनांसारखा व्यायाम हा या ऋतूमध्ये अत्यंत भारतीय संस्कृतीकडे झालो आपण. तर उन्हाळ्याचा ऋतू जो आहे, हो, योगशास्त्राचा फायदा असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची ऊर्जा ही वाढवली जाते.
अगदी मनाचं स्वास्थ्य आणि शरीराचं स्वास्थ्य हे दोन्ही टिकवून ठेवतं हो. आणि आणखीन त्याच्यामध्ये वाढ घडवतं. अगदी बाहेर आपण जाऊन जे व्यायाम करतो, मैदानी व्यायाम असतील किंवा जिम मध्ये जाऊन केले जाणारे व्यायाम जे आहेत, बरं. याच्यामध्ये आपल्या शरीराचं बल कमी होण्याची शक्यता असते, हो. त्याच्यामध्ये थकवा येतो, मसल लॉस होण्याची शक्यता असते. हं. तर उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये अशा प्रकारचा व्यायाम खरं तर करू नये. बर तर घरामध्ये किंवा इंडोर गेम्स जे आहेत, तर हो. अशा ठिकाणी कुठेही आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम जे आहेत हे आपण करू शकतो. मी माझ्यासाठी म्हणून योगासनांची आवड जोपासलेली आहे. शारीरिक आणि त्याच्याबरोबर मानसिक दोन्ही दृष्ट्या इंडोर सायकलिंगचा पण फायदा होतो, बरं. ते सुद्धा मी करत असतो. त्याच्यानंतर स्विमिंगचा सुद्धा, पोहण्याचा सुद्धा व्यायाम हा या उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये अत्यंत फायदेशीर आहे. बरेच जण आता खेटे सुरू होते सकाळी ज्योतिबाला रविवारी बरोबर. बरेच जण उठून जात आहेत, म्हणजे ऊन पडायच्या आधी ज्योतिबाचं दर्शन घेऊन बाहेर घेत आहेत. पहाटे 5 वाजता ज्योतिबाचे हो. खेटे किंवा ज्योतिबाच्या डोंगरावरती कुशेऱ्यासारख्या ठिकाणून जायचं आणि पुन्हा चालत 7 वाजेपर्यंत परत यायचं. तर अशा प्रकारची सुद्धा व्यायामाचा वापर हा रुग्ण करत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्याहारी जी आहे ती 8च्या दरम्यान करणं अपेक्षित आहे. बर सकाळी 7:30 ते 8. हं. दर 4 तासाने आपला पोटामध्ये काही ना काहीतरी अन्न हे गेलं पाहिजे. मग सुरुवात न्याहारी जी आहे द्रव स्वरूपातली कोणतीही तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रीयन नाश्ता हा आपल्या न्याहारीमध्ये असावा अशी माफक अपेक्षा आहे. हो मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिरा, उपीट अशा रव्याचे पदार्थ आहेत. रव्याचा डोसा आहे, रव्याची इडली आहे, यांचा वापर आपण करू शकतो. पोहे आहेत की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची गाजर, त्याच्यानंतर बीटचे तुकडे, त्याच्यानंतर मटार हे घालून आपण व्हेजिटेबल आणि काकड्या तर प्रचंड बाजारामध्ये आले सर. चांगल्या आहारामध्ये काकडीचा वापर करावा. जेवताना. 12च्या दरम्यान सूर्य डोक्यावर असतानाच दुपारचं जेवण घेणं अपेक्षित आहे. बर आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुपाच्य अशा स्वरूपाचा आहार, लघु म्हणजे हं. पचायला हलका हो आणि द्रव स्वरूपातला आहार या ऋतूमध्ये आपण थोडक्यात घेणं जास्तीत जास्त द्रव स्वरूपात लिक्विड स्वरूपात गेलं पाहिजे. Intake परंतु घेणं तो गरजेचं योग्य वेळी घेणं गरजेचं आहे. आहे. कोल्ड्रिंक घेऊन चालणार नाही जास्त. नाही, जेवण करताना तर कोल्ड्रिंक घेऊच नयेत. बरोबर खरं तर कोणीच घेऊ नयेत कोल्ड्रिंक्सची, त्याची आवश्यकताच नाहीये. बरोबर. म्हणजे बाकीच्या या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत असताना हा. कोल्ड्रिंक घ्यावेच असं काही नाही, नाही. याची आवश्यकता नाही. नाही. लिंबू सरबत सुद्धा आपल्याला चालू शकतं. कोकम आपल्या सोबत आहे, आहेच. जे कोकणाची सुद्धा देणगी आपल्याकडे दिलेली सोबत आहे. तरच आपण त्याला नैसर्गिक जे जीवनशैली असं आपण म्हणू शकतो. मला वाटतं निसर्गाशी जेवढं आपण जवळ जाऊ तेवढं पुन्हा एकदा आपली आहार आणि दिनचर्या चांगल्या पद्धतीची होत होत जाईल. सध्या शहरीकरणामध्ये आपण निसर्गापासून दूर चाललेलो आहे आणि हेच खरं तर माणसाच्या ऱ्हासाचं कारण बनत चाललेलं आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा निसर्गाशी आपण जवळीक वाढूयात नक्की. आणि हा उन्हाळा जो आहे तो सुसह्य करूयात असं म्हणायला हरकत नाही. आज डॉक्टर बिपिन बोरे सर नेक्स्ट मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती आले आणि त्यांनी उन्हाळा ऋतूमध्ये कशा प्रकारे काळजी घ्यावी, दिनचर्या कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांनीच आपल्या कुटुंबियांसह या उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.